तुर्ची येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टी, सामाजिक ऐक्याचा संदेश। तुर्ची येथे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून 29व्या रोजाच्या निमित्ताने युवा नेते दीपक पाटील यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। यावेळी उपस्थितांसाठी काजू, केळी, बदाम, द्राक्षे, सफरचंद आदी फळांची मेजवानी ठेवण्यात आली होती। अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात इफ्तार पार्टी पार पडली। या कार्यक्रमाला तुर्ची गावचे प्रशासक माननीय विकास डावरे उपस्थित होते। त्यांनी आपल्या मनोगतात पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत जागतिक शांततेचा संदेश दिला। सध्या जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात असून मानवजातीने प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, युद्धासाठी नव्हे असे ते म्हणाले। बलाढ्य देशांच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात। त्यामुळे युद्ध टाळण्यासाठी सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करूया असे आवाहन त्यांनी केले। यावेळी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार यांनी तुर्चीतील मुस्लिम बांधवांच्या वतीने दीपक पाटील यांचे इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल विशेष आभार मानले। तसेच जगात सुरू असलेल्या संघर्षाविरोधात निषेध व्यक्त करत सर्व देशांनी शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। दिलावर मुल्ला गुरुजी यांनीही मुस्लिम समाजाच्या वतीने दीपक पाटील यांचे आभार मानले। कार्यक्रमास कमालसो मुल्ला गुरुजी, जावेद मुल्ला, पत्रकार शकील मुल्ला, हमीद मुल्ला, दस्तगीर मुल्ला, झाकीर मुल्ला, शाहिद होबळे, सुलेमान मुल्ला, सरफराज मुल्ला, जहीर मुल्ला, सुफियान मुल्ला, इम्रान मुल्ला, सिकंदर मुल्ला तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी दीपक पाटील यांनी सर्वांनी निमंत्रणाचा मान राखून उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले व पुढेही असेच सामाजिक ऐक्य वाढवणारे कार्यक्रम घेण्याचा संकल्प व्यक्त केला। मुस्लिम समाजाच्या वतीने सगळीकडे युद्ध थांबवून सगळीकडे शांतता पसरावी असं आवाहन करतो व सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्व मुस्लिम बांधव, तुर्चीचे सर्व मुस्लिम बांधव एकत्र दीपक पाटील यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे इफ्तार पार्टी निमित्त। त्यांच्या माध्यमातून आपण इथे एकत्र आलेलो आहोत। पहिल्यांदा मी दीपक पाटलांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। गेली 2 वर्षे त्यांनी आपण सर्वजण एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण येतोय, आपण सगळेजण आलेला आहात आणि अशी सद्बुद्धी पुढे पण देव अशी मी ईश्वराने प्रार्थना करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय भारत। आज मी माझ्या घरी पवित्र रमजान महिन्यातला रोजा सोडण्यासाठी या ठिकाणी तुर्ची गावातील समस्त मुस्लिम बांधवांना बोलवलेलं होतं। त्या माझ्या विनंतीस मान देऊन सर्व बांधव माझ्या घरी उपवास सोडण्यासाठी उपस्थित झाले, त्याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आता सरपंचांनी सांगितलं, सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं परंपरा किंवा मी जी चालू केलेल्या मागच्या वर्षीपासून जे आपला उपवास सोडण्याची पद्धत आहे किंवा परंपरा आहे किंवा इफ्तार पार्टी आपण जी करतोय, इफ्तार पार्टी कधीही खंडित होणार नाही आणि याच्यापेक्षा चांगली इफ्तार पार्टी भविष्यात घेऊन आणि व्यवस्थितपणे आपण एकत्र राहू अशी सर्वांना विनंती करतो। आणि आपण सर्वजण माझ्या घरी आला, माझ्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो।